तर आपण बघतोय एक मोठी बातमी, एक विवाह असा पण अंधारातच 7 फेरे घेतलेले आहे। ब्लॅकआउटच्या अंधारामध्ये लग्न सोहळा हा पार पडलेला आहे। नवरदेवानं स्वतःच्या घरचे दिवे हे थेट बंद केले। ब्लॅकआउटला जोधपूरच्या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। लग्न थेट अंधारामध्ये पार पडलेलं आहे आणि अंधारामध्येच 7 फेरे घेतले असल्याचं बघायला मिळतंय। भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि त्यानंतर खरं तर ब्लॅकआउट सुद्धा करण्यात आला आणि या ब्लॅकआउट दरम्यान एक लग्न पार पडलेलं आहे आणि हे लग्न आपण पाहू शकतोय कशा प्रकारे पार पडलं। ही साम टीव्हीची खरं तर एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। या ठिकाणी एकीकडे हल्ले होत होते, युद्ध सुरू होतं, युद्धजन्य परिस्थितीमध्ये हे लग्न जे आहे ते पार पडलेलं आहे। नवरदेवानं स्वतःच्या घरचे थेट दिवे बंद केले आणि त्यानंतर 7 फेरे घेतलेले आहेत। एकंदरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामध्ये नागरिकांनी सुद्धा सध्या चांगला प्रतिसाद जो आहे तो सध्या भारतीय गव्हर्नमेंटला, भारतीय प्रशासनाला दिला असल्याचं बघायला मिळतंय। तर त्यामध्ये ब्लॅकआउट जे जोधपूरमध्ये करण्यात आलेलं होतं त्याला सुद्धा नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचं दिसतंय। लग्न झालेलं आहे आणि हे लग्न थेट अंधारामध्ये पार पडलेलं आहे। तर भारतानं आतापर्यंत पाकिस्तानच्या कुठल्या कुठल्या शहरांवर हल्ले केलेले आहेत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ते आपण बघूयात।